नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा मटनची एकदम नवीन पद्धत आणि नवीन प्रकार घेऊन आलेले आहे, ज्याला की आपण ढवारा मटन म्हणतात। पण ढवारा मटन हे कसं याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये करतात, आपण घरी दाखवणार आहे। त्याच्यामुळे मी हे अर्धा किलो मटन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी छान एकदम निथरून घेतले। तर सगळ्यात अगोदर ना आपण ह्याला काय करणार आहे, हळद आणि मीठ लावून घेणार आहे। तर त्यासाठी हे आपण हळद टाकून घेतली अर्धा चमचा आणि नंतर चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहे आणि छान एकदम असं हाताने याला घासून घासून आपल्याला एकदम चोळून पूर्ण हळद मीठ आपल्याला ह्या मटनच्या पीसला लावून घ्यायचं आहे। तर आपण आता हे छान घोसून घेऊ। आणि ढवारा मटण आपण म्हणजे कुकरमध्ये शिजवत नाहीत, पातेल्यामध्ये शिजवतात, मोठ्या अशा पातेल्यामध्ये। तर त्यासाठी आपण आता पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे। तर हे पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालं ना, एक मोठ्या आकाराचा कांदा आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आणि चांगला तांबूस कलरवर आपण याला परतून घ्यायचं। कसं आहे ना, ढवारा मटण हे आता सध्याचा ट्रेंड आलेला आहे, असं हॉटेलमध्ये वगैरे कुठेही ढवारा मटण म्हणतात। पण पूर्वीच्या काळी ढवारा मटण म्हटलं की अगोदर नाही का जुन्या पद्धतीने खळे वगैरे करायचे, त्यावेळेला त्या खळ्याच्या दिवशी ते शेतमालक असे जे मजूर होते त्यांच्यासाठी हे मटणाची थोडक्यात अशी पार्टी ठेवायची। तर त्याला ढवारा असं म्हणायचे। मग त्यासाठी अख्खं पोकळ कापलं जायचं। तर आता आपण तेवढं तर काही करू शकत नाही, परंतु त्याचा एक छोटेखानी आपण प्रयत्न केलेला आहे। जे हॉटेलमध्ये आता सध्या जे फेमस आहे ना ढवारा मटण, त्या पद्धतीचं आपण हे मटण बनवणार आहे। तर आता आपण हे कांदा थोडासा परतून घेऊ। तर आपला कांदा छान असा तांबूस कलरवरती परतून घेतलेला आहे। तर आता या वेळेला आपण हळद मीठ लावलेलं जे मटण आहे ते आपण टाकून घेऊ आणि छान ह्याला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं तेलामध्ये पूर्ण एकजीव आणि चांगलं 5 मिनिट ह्याला फुल गॅसवर आपल्याला असं थोडक्यात असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं आहे चांगलं। तर आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण एक टोमॅटो टाकू। टोमॅटो शक्यतो टाकत नाहीत, परंतु आपण आता थोडंसं घरी करतोय म्हणून मी टोमॅटो टाकलेला आहे। तसं टाकणारे टाकतच होते, गावरान टोमॅटो असायचे बघा छोटे छोटे, ते तसले टोमॅटो टाकायचे। तर आपण आता हे गावरान टोमॅटोच घेतले आणि छान ह्याला पण मिक्स करू आणि चांगलं 5 मिनिट परतून घेतल्यानंतर आपण याच्यावर एक ताटली ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला गरम पाणी सोडायचं। गरम पाणी होण्यासाठी 1 ग्लास भरून सोडायचं। नंतर हे गरम पाणी झालं की नंतर मटनमध्ये टाकायचं, परत गरम ठेवायचं, परत टाकायचं, असं 2-3 वेळेस करून आपल्याला 40 ते 45 मिनिट आपल्याला मटन छान मऊसूत एकदम शिजवून घ्यायचं। तर हे पाणी गरम झाले, हे आपण बाजूला काढून घेऊ। चांगलं 10 मिनिट झालेलं आहे। तर आता या वेळेला आपण टाकून घेऊ आल्या लसणाची पेस्ट, पूर्ण 1 चमचा भरून टाकून घेतली आणि छान मिक्स करायचं। मग काय याला आमचं पाणी कसं सुटलेलं आहे, आणखी तर आपण पाणी टाकलेलंच नाही ना याच्यामध्ये, तरी पण याला छान असं आमचं पाणी सुटलेलं आहे। तर आता काय करायचं, याच्यामध्ये ना आपण जे गरम पाणी आता करून घेतलेलं आहे ना ते टाकून देऊ आपण आता याच्यात। छान असं ढवळून घ्यायचं आणि परत आपल्याला ह्याच्यावर हे ताटली ठेवायची, परत अजून 1 ग्लास ठेवायचं पाणी, जितकं आपल्याला रस्सा करायचा आहे तितकं, आणि परत हे गरम होऊ द्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा, नंतर टाकायचं। असं 2-3 वेळेस करायचं, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। हा मीडियम आकाराचा हा कांदा आहे, असा फोडून घेतलेला आहे। हा आपण
जाळीवर ठेवायचं आणि हा खोबऱ्याचा एवढा तुकडा आहे, हा पण आपण गॅसवर चांगला काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे आपण असं कांदा आणि खोबरं छान भाजून, 1 चमचा भरून आपण तेल भाजून घेणार आहे. छान आता हे तेल भाजले, काढून घेते. आणि नंतर त्याच तव्यावर आपण गॅस बंद करायचा आहे आणि 1 चमचा फक्त ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि हे ज्वारीचं पीठ पण आपल्याला ह्याच्यामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा, गरम तव्यावर फक्त आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं. छान होतं एकदम. काय आहे, ढवाऱ्याच्या याला काय जुन्या परंपरापासून जे चालत आलेलं आहे तीच पद्धत आपण वापरतो. तर ज्वारीचं पीठ लावायचे भाजलेलं, तर त्यामुळे आपण ज्वारीचं हे पीठ भाजून घेतो. छान एकदम सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं याला. तर हे असं आपण ज्वारीचं पीठ खरपूस भाजून घेतलं आहे. आणि इकडं हे कांदा, खोबरा आणि तेल. तर आता हे कांद्याचे बारीक तुकडे करते आणि हे तिन्हीचं पाणी टाकून छान असं वाटण तयार करणार आहे. कंप्लीट 45 मिनिट झालेलं आहे. तर आता आपलं मटण बघू आपण. तर आता छान असं शिजलेलं आहे बघा. हे मटण शिजलं हे कसं ओळखायचं, हे असं हड्डीपासून असं मांस वेगळं झालं की समजायचं मटण आपलं शिजलं. आता हे कसं गरम असल्यामुळे जास्त असं मला दाखवता येत नाही, तरी पण दाखवते. हे बघा सहज तुटलं जातं आहे. तर आता आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढा आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता याला फोडणी देऊन घ्यायची आपल्याला, तर एकदम वेगळ्या पद्धतीनं द्यायची. तर आपलं आता हे मटण इकडं असं उकळत ठेवायचं आहे. तर आपण आता फोडणी तयार करण्यासाठी आपण हे जो आपण तवा घेतला होता ना, ह्या तव्यामध्ये आपण फोडणी तयार करणार आहे. तर त्यासाठी मी याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकली. आणि छान आपण याला काही सेकंद फक्त परतून घ्यायचं अशा पद्धतीने. नंतर आपण टाकू याच्यामध्ये हे आमचे काळं तिखट, काळा मसाला आणि थोडीशी हळद, हे आपण टाकून घेऊ तेलामध्ये. आणि छान ह्याला पण परतून घ्यायचं आहे. गॅस या वेळेला आपल्याला कमी करायचा आहे. फक्त 1 मिनिटभर परतून घेऊ. तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. मसाले घरपोच मिळतील. एकदा आमच्या मसाल्याची खासियत आणि ताजेपणा वगैरे बघा. बरेच तुम्ही कमेंट पण बघा, कमेंटमध्ये पण बऱ्याच जणांनी विकत घेतलेले आहेत. तर एकदा ऑर्डर करून बघा. नंतर आपण हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ना, हे टाकून घेऊ. आणि छान ह्याला पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. हा मसाला आपल्याला छान एकदम तेल एकदम सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं. एकदम असा दाणेदार झाला पाहिजे. हा मसाला पण आपला एकदम परफेक्ट असा परतून झालेला आहे. आता गॅस बंद करू. हा मसाला आहे तो असाच आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा. छान आता मिक्स करून घ्यायचे. बघा कट कसला भारी आलेला आहे. तर आता हे जे आपण घेतलं होतं ना ज्वारीचं पीठ भाजून घेतलेलं, याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं थंड पाणी आणि हे छान मिक्स करायचं. पूर्ण गुठळ्या फोडून घेऊन
मिक्स करून घ्यायचं. हे असं पूर्ण आपण आता करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं. बघा तुम्ही अशा पद्धतीनं मटणाचं कालवण करून बघा, एकदम मस्त टेस्ट येते. तर आता ह्याला परत अजून 10 मिनिट आपण उकळू द्यायचे आणि थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. आपण मीठ फक्त मटण शिजवते वेळेस हळद मीठ लावलं होतं ना, तेव्हाच टाकलेलं आहे. 10 मिनिट झाले बघा, छान असं दाटसरपणा आलेला आहे. हे ज्वारीचं पीठ काम तेच करतं, म्हणजे दाटसरपणा येण्यासाठीच आपण याच्यामध्ये वापरलं जातं हे. तर आता वरतून टाकू आपण कोथिंबीर. झालं का नाही, एकदम मस्तपैकी असं घरच्या घरी. आता असे ढवारे पण कुठं व्हायला लागले, त्यासाठी आपण घरीच करून बघायचं. हे मस्त एकदम तर्री पण एकदम छान आली बघा. तर हे झालं मस्तपैकी आपलं ढवारा मटण. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.